तर चला, नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर हे आत्ता वाजले होते सकाळचे 4:30 ते 4:45 झाले होते, कारण हा माझा व्हिडिओ आहे महाबळेश्वरचा. आणि मग आम्ही त्यावेळेस 4:30 4:45ला बाहेर जायला निघालो होतो. आणि सगळे खूप छान मस्तपैकी फ्रेश होऊन आले होते. कारण आम्हाला बाहेर जायचं म्हणून झोपच नव्हती रात्रभर. त्याच्यामुळे 4:30ला सगळ्यांच्या आंघोळी वगैरे करून नाश्त्याला करून. तर कसा आमचा ट्रिपचा प्रवास होतो तो नक्की बघा. माझ्याकडे थोड्याफार क्लिप होत्या, त्याच घेतल्यात मी. खूप साऱ्या केल्या होत्या, पण त्याच्या आता त्या राहिल्या नाहीत माझ्याकडे, अर्ध्या अर्ध्या. आणि नंतर पण माझा मोबाईल पण स्विच ऑफ झाल्यामुळं सगळं काही काढता नव्हतं आलं. ते तिकडे त्या साईडला अशा प्रकारे सगळा डोंगरच आहे. आणि तिथं कसं आहे, डोंगरामध्ये का एक एक घर आहे, एक एक डोंगरामध्ये, असं नाही का. तिथे म्हणजे पर्यटक लोकांना बघण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी हॉटेल आहे. तिथं जाऊन आपण स्वतःच करून खायचं असतं. परत शिवाय स्ट्रॉबेरीची बाग आहे, तिथं जाऊन आपल्या हातानेच आपण स्ट्रॉबेरी घेऊ शकतो, करू शकतो. खूप भारी एन्जॉय वाटतं. म्हणजे थंडावा एरिया म्हटलं तर महाबळेश्वर. आम्ही मग चाललेलो होतो आणि जाता जाता आम्ही 10 10:30ला तर तिथे पोचलो, पण कारण सकाळी लवकर निघालो होतो ना घरातून, त्याच्यामुळे लवकर तर आमचं बघा, आता भेटू आपण गेल्यावर, महाबळेश्वरमध्ये गेल्यावर आपण भेटूया. अशा प्रकारे आमचा प्रवास चालू होता. सगळ्यांची मजा मस्ती चाललेली होती, कारण तिकडं सगळा डोंगर भाग आहे. तर बघा, मी आता तर नक्की कंटिन्यू करा. आणि तिथे बघा अशा प्रकारे सगळं नाही का डोंगर होतं. मी काय एवढं मी बऱ्याच क्लिप घेतल्या होत्या, पण त्या माझ्याकडून डिलीट झाल्या. जे आहेत त्याच टाकल्यात. तर आम्ही पोचलो होतो महाबळेश्वरमध्ये. तिथं पोचल्यानंतर पण आम्ही कुठे बस पार्क केली ते पण घेतलं होतं, पण माझ्याकडून डिलीट झालं. मग आम्ही एक महादेवाच्या मंदिरात गेलो. महादेवाच्या मंदिरात जाऊन आपण घेतली करवंद, दुर्वाणी करवंद घेतले आणि चिनी बोरं घेतले वाटतं संकल्पने. असं करून मग तिथून आम्ही नंतरनं गेलेलो होतो सुसाईड पॉईंटला गेलेलो होतो. हा सुसाईड पॉईंट आहे. आणि महादेवाच्या मंदिरात गेलो होतो, महाबळेश्वर मंदिर होतं ते. तिथं ना 5 गंगेचं पाणीचं संगम येतो आणि ते गायमुखाच्या तोंडातून खाली पडतं. तर अशा प्रकारे आम्ही ना, हा होता सुसाईड पॉईंट होता. आणि इथून आम्हाला रायगड दिसत होता. एका दुर्बीणमधून बघायला देत होते. 20 रुपये तिकीट होतं. आणि मग हे नाही का संकल्प करत होता, ते थम्सअपच्या बाटलीचं झाकण असं फेकलं की ते खालून वर येतं, असं काहीतरी. कसा दिसतो बघा तुम्ही. आणि खूप मोठी खाली दरी आहे. सगळीकडं सुसाईड पॉईंट असल्यामुळे सगळीकडून. आणि माकडं तर खूप छान होती. मग ते झाल्यानंतर आम्ही जेवण केलं. तिथं जेवण खास म्हणजे कशी पण असं घरगुती जेवण असल्यासारखं होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या. आणि संकल्प वगैरे मला सांगत होता की इथं पार्क आहे, तिथं गेम्स वगैरे आहेत, आपण ते खेळायला जाऊ वगैरे चाललं होतं पोरांचं. पण जेवढा मला व्हिडिओ घेता येईल तेवढा घेतला, कारण माझ्या मोबाईलला चार्जिंग पण नव्हती, संपत आली होती. नंतर मग आम्ही अशा प्रकारे भुका लागल्या होत्या सगळ्यांना. आणि सगळेजण वेट करत होते की जेवायला कधी येईल. मग आम्हाला बऱ्याच वेळानंतर आम्ही मग हॉर्सेस राईडकडे गेलो. आणि मग तिथं आम्ही थोडेसे असे फोटो वगैरे काढले. ते फोटो तर राहिले नाहीत माझ्याकडे, डिलीट झालेत. आणि संकल्प दुर्वा त्यांनी एक एक राईड मारले आणि मग फोटो काढले. आणि तर मस्तपैकी एन्जॉय केला आणि गोळा वगैरे खाल्ला. नंतर आम्ही मग जहाजेत बोटिंग केल्यानंतर आम्ही परत संध्याकाळी नाश्ता वगैरे केला. परत मग तिथून नंतर वेळ झाल्यानंतर निघालो, कारण बरेचसे पॉईंट बघितले. आणि नंतर वेळ झाल्यावर निघालो. आणि मग येता आम्ही जेवण केलं. तर आम्ही जेवण केल्यानंतर हलकं फुलकंच खाल्लं, कारण का खिचडीच खाल्ली, कारण प्रवास झालेला होता, दिवसभर दगदग झाली होती, त्याच्यामुळे मी काही खिचडी खाल्ली. तर चला, कसा वाटला व्हिडिओ ते बघा.